चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 16 जानेवारी बघा, उद्या मंगळवार, मात्र अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे किंक्रांत। खरं तर संक्रांतीच्या आधीचा जो दिवस असतो तो दिवस आपण भोगीचा सण म्हणून साजरा करतो। दुसऱ्या दिवशी संक्रांत, तर तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। जितकं महत्त्व संक्रांतीला आहे तितकंच महत्त्व हे किंक्रांतीला आहे। अजूनही आपल्यापैकी बऱ्याच लोकांना किंक्रांत म्हणजे काय हे माहिती नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंक्रांतीला करावयाचे काही उपाय सांगणार आहे आणि त्याचबरोबर महिलांनी काय करावे, काय करू नये याबद्दलचीही थोडीशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, जसं संक्रांतीचा दिवस, संक्रांतीचा सण हा आपण गुळाचा किंवा गोडव्याचा सण म्हणून साजरा करतो, तसं किंक्रांतीचा जो सण आहे तो आपण करीचा दिवस म्हणून साजरा करत असतो। संक्रांत ही अत्यंत शुभ मानली जाते, तर किंक्रांत ही अशुभ मानली जाते। बघा, या दिवशी कुठल्याही शुभ कामांची सुरुवात करायची नसते, म्हणजे घर बांधणी असेल, गाडी खरेदी करणं असेल, एखाद्या बाळाचं बारसं करणं असेल किंवा कुठलीही अशी गोष्ट शुभ जी आपल्याला करायची आहे आनंदाची, ती कधीच किंक्रांतीच्या दिवशी करायची नसते। या दिवशी नकारात्मकता किंवा नकारात्मक शक्ती जी आहे ती लवकर आपल्याकडे खेचली जाते। या दिवशी आपल्याला बाहेरील बाधेंची जी आपण म्हणतो ती जास्त भीती असते, त्यामुळे शक्यतो या दिवशी बरीच जी लोक आहेत, अगदी आमच्याकडे देखील आम्ही लहानपासून या गोष्टी पाळत आलेलो आहोत की किंक्रांत असली, करीचा दिन असला की अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही, घरामध्येच बसायचं। आता ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या परंपरेनुसार काही गोष्टी असतात, नाही तर तुम्ही म्हणाल की ताई तू काहीतरी अंधश्रद्धा सांगतेस। मी खूप लहान होते तिथून आमच्याकडे हे सगळं आहे की कर असली, करीचा दिवस असला की शुभ गोष्टी करायच्या नाही, त्याचबरोबर घरामध्येच जवळपास राहायचं, शुभ घरामध्ये देवांचं स्मरण करायचं, नामस्मरण करायचं, कारण बाहेर असलेली जी नकारात्मकता, नजर असेल, वाईट शक्ती असेल, बाधा असेल, त्या सगळ्या वाईट शक्तींपासून या दिवशी आपल्याला शक्य तितकं लांब राहायचं असतं। कारण हा जो दिवस आहे तो बाधा, वाईट शक्ती हा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा आपल्याला त्या गोष्टी लवकर लागू शकतात, म्हणून या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे असतात। मग आता उद्या किंक्रांत आहे आणि उद्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी काही विशेष उपाय करायचा आहे। त्यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या काही वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून टाकायच्या आहेत। ज्या वस्तू उतरवून जर उद्याच्या दिवशी तुम्ही टाकल्यात तर तुमच्या मुलांमध्ये असलेली वाईट शक्ती, बाधा, नजर बाधा असेल, कुठला रोग असेल, आजार असेल, मुलं जर सतत त्रास देत असतील, किरकिर करत असतील, व्यवस्थित खात पीत नसेल, असं काहीही तुमच्या मुलांमध्ये असेल तर ते सगळं उद्याच्या दिवसात नष्ट होऊन जाईल। किंक्रांतीचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मग जर तुमची मुलं खूप तापीट असतील, सतत चिडचिडपणा करत असतील, सतत हट्टीपणा करत असतील, ताई आमचं काहीच ऐकत नाही, बऱ्याच आयांच्या अशा कमेंट्स असतात, ताई मुलांसाठी काहीतरी उपाय सांग, मुलांच्या प्रगतीसाठी काहीतरी उपाय सांग, मुलांना शांत करण्यासाठी काहीतरी उपाय सांग। उद्याची सुवर्ण संधी कुणीही सोडू नका। प्रत्येक आईने उद्या आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा। आता उपाय काय आहे हे सगळं ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, शक्यतो हा उपाय जो आहे तो आपल्याला सकाळी 8 वाजता करायचा आहे, कारण उद्याची जी कर आहे या करीचा सकाळी 8 असेल किंवा सायंकाळी 8 असेल, उतारा करण्याचा सर्वात प्रभावी जो वेळ आहे तो 8 वाजताचा आहे। म्हणून सकाळी 8च्या आत किंवा सायंकाळी करत असाल तर 8च्या पुढे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुमची जी मुलं आहेत त्या मुलांना तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायला लावायचं आहे। कुठेही सांगा बसायला, खुर्चीवर, आसनावर, कुठेही सांगा, फक्त त्यांचं मुख, तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला असलं पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला आता ज्या वस्तू सांगते या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। यातील सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे शिळ्या भाकरीचा तुकडा किंवा तुमच्या घरात असणारा जो शिळा भात आहे तो शिळा भात घ्यायचा आहे। 5 काळी मिरी घ्यायची आहेत, थोडंसं खड्यांचं मीठ घ्यायचं आहे, पिवळी किंवा जी काळी मोहरी असते ही मोहरी घ्यायची आहे, बोरीची पानं, बघा आपण जी बोरं खातो आंबट गोड, या बोरीची 5 पानं घ्यायची आहेत आणि रस्त्यावरचे 5 खडे घ्यायचे आहेत, ठीक आहे। रस्त्यावरचे 5 खडे, आता मोठे नको, अगदी छोटे छोटे असतात ना, ते छोटे छोटे खडे तुम्हाला 5 घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर बोरीची 5 पानं, पुन्हा एकदा सांगते, काळी मिरी, शिळ्या भाकरीचा तुकडा किंवा भात शिळा घेतला तरी चालेल। आजचा भात थोडासा रात्री राखून ठेवा, उद्याच्या उपायासाठी तुम्हाला काम येईल।
त्याचबरोबर पिवळी किंवा काळी मोहरी, ह्या सर्व वस्तू दोनही हातांमध्ये घ्यायच्या आहेत. थोड्या या हातात, थोड्या या हातात, आणि तुमच्या मुलांवरनं तुम्हाला अशा पद्धतीने या वस्तू उतरवायच्या आहेत. 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला मुलांवरून उतरवायच्या आहेत. घराच्या बाहेर जायचं आहे आणि जिथेही पक्षी वगैरे तुम्हाला दिसतील तर तिथे तुम्हाला ह्या गोष्टी फेकून द्यायच्या. आता पशु पक्षी नसतील, तिथे एखादी कचरा कुंडी असेल, एखादी गटार असेल, तुम्ही त्याच्यातही फेकून देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय तुम्हाला क्लीन करायचे, धुवायचे, कारण घरातील मुलांमधील सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर फेकून दिलेली आहे. जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल तर त्यानंतर तुम्हाला एक मातीची छोटीशी पंती घ्यायची आहे. मातीचं भांडं घ्या किंवा मग ज्यामध्ये कापूर जळतात ते भांडं घेतलं तरीही चालेल. याच्यामध्ये 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 लवंगा घालायच्या आहेत. 2-4 कापराच्या वड्या, 4 लवंगा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या दोनही हातामध्ये थोडेसे धने घ्यायचे आहेत. जे आपण हिरव्या ग्रीन कलरचे जे धने आपण स्वयंपाकात वापरतो, हे धने तुम्हाला घ्यायचे आहेत आणि मुलांवरनं हे धने तुम्हाला उतरवायचे. हे 7 वेळा पुन्हा धने उतरवायचे आहेत आणि त्या कापरावरती आणि लवंगावरती हे धने ठेवून द्यायचे आहेत. कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि याचा जो धूर तयार होईल किंवा याचा जो धूर तुमच्या घरामध्ये पसरायला सुरुवात होईल, हा तुमच्या मुलांना घरातील कोपऱ्या आणि कोपऱ्यामध्ये सगळीकडे तुम्हाला फिरवायचं आहे. बघा, ज्या अगोदरच्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे बोरीची पानं असतील, रस्त्यावरचे खडे असतील, मोहरी असेल, काळी मिरी असतील किंवा शिळ्या भाताचा तुकडा असेल, ह्या सर्व गोष्टी निगेटिव्हिटीचा नाश करण्यासाठी किंवा नकारात्मकता खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. जेव्हा तुम्ही मुलांवरून ह्या सर्व वस्तू उतरवाल आणि घराच्या बाहेर जेव्हा फेकाल तेव्हा तुमच्या मुलांमध्ये असलेली बाधा, इडापिडा, नजर जे काही असेल ते सगळं एका क्षणात नष्ट होईल. आणि जेव्हा तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून घरामध्ये याल, धने मुलांवरून उतरवला. आता धने म्हणजे काय, तर ज्याला साक्षात माता लक्ष्मी आपण म्हणतो. लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करणारी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे. तसंच नकारात्मकता संपवणारी ही ती तितकीच विशेष गोष्ट आहे. जेव्हा कापरासोबत या 2 गोष्टी तुम्ही जाळाल आणि याचा वास तुमच्या घरामध्ये पसरवाल तेव्हा लक्षात घ्या, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. तुमच्या मुलांना माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल. त्यांच्या कामांमध्ये येणारे जे अडथळे आहेत ते कुठेतरी दूर होतील. त्यांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील किंवा त्यांच्या आयुष्यात ज्या असंख्य अडचणी आहेत ते कुठेतरी नष्ट होतील. तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल. प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होईल. बघा, अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय कमालीचा चमत्कार करेल. वर्षातून येणारा हा एकमेव योग आहे. एकमेव म्हणजे वर्षातून येणारा हा, खरंच वर्षातून एकदाच हा योग येतो की ज्या दिवशी आपण मुलांसाठी, पतीसाठी, घरासाठी असे काही विशेष उपाय करू शकतो. या दिवशी केलेला उपाय कधीच खाली हात जात नाही. पुन्हा एकदा सांगते, या दिवशी केलेला उपाय कधीच खाली हात जात नाही. उद्याच्या दिवशी जेवढे शक्य होतील तितके जास्त नकारात्मकता आणि दारिद्र्य संपवण्यासाठी उपाय करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.